नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण इथे पारंपरिक ब्रह्मकमळ रांगोळी ज्याला म्हणतात ती आपण इथे काढायला शिकणार आहोत। तर पाहू शकता आपल्याला इथे अशा लाईन मारून घ्यायच्या आहेत। उभ्या पहिली, नंतर याच्या बरोबर मध्यभागी अशी याच्यामध्ये बरोबर तिरकी एक, इकडून एक तिरकी अशी आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे। आणि बरोबर याच्या बरोबर वरती 5, याच्या बरोबर वरती असे 5 5 असे 5 5 टिपके आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। तर पाहू शकता 1 2 3 4 5 असे प्रत्येक लाईनच्या समोर टिपके देऊन घ्यायचे आहेत। बरोबर अशी एका लाईन मध्ये 5 टिपके देऊन घ्यायचे आहेत। तर इथं पाहू शकता प्रत्येक रेषेसमोर 5 5 टिपके असे वरती मारून झालेले आहेत। पहिल्यांदा आपल्याला आता काय करायचं आहे, 1 2 हे टिपके आता जोडून घ्यायचे आहेत। इथून पहिल्या टिपक्याला जोडायचं, इथून या दुसऱ्या टिपक्याला जोडायचं आणि इथून या तिसऱ्या टिपक्याला जोडून घ्यायचं आहे। तर पाहू शकता तुम्ही आता आणि इथून आपला 3 नंबरचा टिपका जो आहे तो डायरेक्ट ह्या रेषेला जोडायचा आहे। पाहू शकता आता हे 2 टिपके इथे काय करायचं, सरळ आपल्याला 1 नंबरच्या टिपक्याला जोडून घ्यायचा। हा 2 नंबर, हा टिपका 2 नंबरच्या आणि इथून 3 नंबरला जोडून घ्यायचा। तर पाहू शकता तुम्ही असं, आणि हा 2 नंबरच्या मध्ये आणि ह्या रेषे, ही रेष आपली 3 नंबरच्या टिपक्याला जोडून घ्यायची। सरळ असं सगळे आपले गोल पूर्ण करून घ्यायचा आहे। बरोबर 1 नंबरच्या टिपक्याला जोडायचा आहे, हा बरोबर 2 नंबरच्या आणि ह्या लाईनची रेष, ही लाईनची रेष 3 नंबरच्या टिपक्याला जोडून घ्यायची आहे। तर पाहू शकता इकडे सुद्धा सेम असंच करायचं आहे। हा टिपका सरळ 1 नंबरच्या टिपक्याला जोडायचा, हा 2 नंबरच्या टिपक्याला जोडायचा आणि हा इथून 3 नंबरच्या जोडायचा। इकडे सरळ असं सेम करायचं आहे। 1 नंबरच्या टिपक्याला, परत 2 नंबरच्या आणि हा असा 3 नंबरच्या। 1 नंबरच्या टिपक्याला जोडायचा आहे, नंतर 2 नंबरच्या, नंतर 3 नंबरच्या। आपला आता इथे राऊंड पूर्ण होत आलेला आहे, पाहू शकता। आता आपल्याला इथं लक्ष द्यायचं आहे, इथून आपल्याला इथं जोडायचं आहे, इथून इथं जोडायचं आहे आणि इथून इथं जोडायचं आहे। तर पाहू शकता, लक्ष देऊन तुम्ही अगदी बघा। इथं आपलं असं इथं जोड दिल्यामुळे आता हे आतमध्ये फूल तयार होणार आहे। इथून इथं जोडायचं आहे, इथून इथं आणि इथून इथं जोडायचं आहे।
अगदी छान पद्धतीने आपलं ब्रह्मकमळ तयार होत आहे. तर पाहू शकता. तुम्ही हे पाहून 1-2 वेळा जर प्रॅक्टिस केलात तर तुम्हाला अगदी लक्षात येऊन जाईल. आतमध्ये आपले फूल तयार होत आहे, तर बघू शकता. तर आपलं छान पद्धतीने तर ब्रह्मकमळ तयार झालेलं आहे. तर ब्रह्मकमळ रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. ही दररोज आपल्या दारात काढल्याने फार शुभ मानलं जातं. तर तुम्हाला कशी वाटली रांगोळी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.